शेतकऱ्यांना पुन्हा कसं गरीब करण्याचं राजकारण आहे. शेतकरी नव्हे, पण श्रीमंत कसा श्रीमंत होतोय आणि गरीब कसा गरीब होतोय याचं उत्तम उदाहरण म्हणजे नुकतंच तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामधून एक नुकताच हायवेचा नकाशा सोशल मीडियावर प्रसिद्ध झाला. खरं तर हा एक गुन्हाच आहे किंवा अशा प्रकारे एखादा नॅशनल हायवेचा जो नकाशा आहे किंवा अगोदर सोशल मीडियावर येणं सरकारनं प्रसिद्ध करण्याच्या अगोदर, ठीक आहे, आता तो कसा आला वगैरे हा एक मुद्दा वेगळा, तो एक भ्रष्टाचाराचाच भाग आहे. पण पण जो तिथून हायवे जातो आहे सध्या, त्या आसपास गेलेल्या 4-5 महिन्यात किंवा गेल्या वर्षभरात मोठ्या प्रमाणात जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत आहेत. आणि म्हणजे हे अगोदरपासून काही जणांना माहीत आहे की हायवे इथून जाणार आहे. पण सगळ्यात मजेदार गोष्ट आहे किंवा अत्यंत दुर्दैवी गोष्ट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून जो हायवे जाणार आहे किंवा ज्यांची शेती पुढे जाऊन जाणार आहे, अशा लोकांना माहीत नाही की तो हायवे किंवा त्यांची शेती काही दिवसानं जाणार आहे किंवा त्यांच्या शेतीचं जे नुकसान होणार आहे ते त्यांना माहीत नाही. म्हणजे श्रीमंत जे आहे ते श्रीमंत होत चाललेलं आहे, त्यालाच माहिती आहे, सर्व गोष्टीचं ज्ञान आहे. आणि श्रीमंताच्या फायद्यासाठी गरिबाचं जे शोषण आहे ते अशा प्रकारे सर्व माध्यमातून, सरकार असेल किंवा सरकारच्या पलीकडे काही संस्था असतील, हे नेहमीच काम करत आलेले आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं मग हे सगळं ओळखणं गरजेचं आहे. सामान्य माणसाला सगळ्यात याची जाणीव होणं अत्यंत आवश्यक आणि निकट